अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। इस एरिया के कुछ नेता लोग मेरे से बात किए थे बाबली प्रोजेक्ट को लेके। बाबली प्रोजेक्ट एक ऐसा नाटक है, एक ऐसा मजाक है आंध्रा, तेलंगाना और महाराष्ट्र के जनता के साथ। सच है ये बात। बाबली प्रोजेक्ट का क्षमता ही क्या है, उसमें पानी रुकता ही कितना है। एक्चुअली जब मेरे से यहां के नेता बात किए, मैंने उनसे कहा हर साल गोदावरी में हम सब गवाह है, हमारे आंखों के सामने कम से कम 2 से लेके 3,000-4,000 टीएमसी जा रहा है समंदर में, और सब हम तमाशा देख रहे हैं। महाराष्ट्र भी, तेलंगाना भी, आंध्र प्रदेश भी और कुछ अन्य जगह भी। मित्र हो, आता बाबळीचा विषय मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की बाबळी आणि महाराष्ट्राचं भांडण तसं काही तेलंगणाचं भांडण आहे कुठे? म्हणतो की आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला द्या, तुमच्या वाट्याचं पाणी तुम्ही घ्या. आपलं 2.19 टीएमसीचं धरण आहे ते बाबळीचं, आणि बाबळीमध्ये त्यांचा हिस्सा फक्त मला वाटतं 0.20 का 0.16 काहीतरी आहे जास्तीत जास्त. बाकी सगळं पाणी आपलं आहे. एक्झॅक्ट आकडा मला लक्षात नाही, पण त्यांचं जे पाणी त्यांना आम्ही द्यायला तयार आहोत. मला मुद्दाम केसीआर साहेबांना सांगायचं आहे, ते महाराष्ट्रात येत आहेत, सभा घेत आहेत, माझं काही तक्रार नाही. त्यांची सभा इकडे झाली, आम्ही तेलंगणावर सभा घेऊ शकतो, आमचं काही म्हणणं काही अडचण नाही. तर आमचा मुद्दा एवढाच आहे की बाबळीच्या बाबतीमध्ये आमच्या उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला पत्र दिलं, आमच्या जयंत पाटील साहेबांना तुम्हाला पत्र दिलं, ते पत्राच्या माझ्याकडे, त्या पत्राला तुम्ही प्रतिसाद दिला, विषय संपला, तर तेलंगणाचं भलं होईल, महाराष्ट्र होईल. आम्ही 28-29 ऑक्टोबरला गेट बंद करतो, पाणी सगळं वाहून जातं, पाणी शिल्लकच राहत नाही. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला कुठेतरी बदलण्याची गरज आहे. ते बदलायचं असेल तर तेलंगणा आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी एकोप्याने एकत्र येऊन मान्य केलं पाहिजे की गेट थोडेसे अलीकडे ओढा, म्हणजे साधारण ऑगस्टला बंद करा, काही महिने अगोदर बंद करा, जेव्हा पाणी असतं त्यावेळेस, म्हणजे तुम्हाला तुमचं पाणी वरून मिळून जाईल, आम्हाला आमचं पाणी ठेवता येईल. तुमची पहिले गेटची हाईट आपण कमी, उंची कमी करू, म्हणजे फायदा महाराष्ट्राला होईल, धर्माबादला होईल, या सगळ्या भागात होऊन जाईल, तुम्हाला तेलंगणाला फायदा होईल. पण या पत्रावर कुठेही प्रतिसाद केसीआर साहेबांनी दिला नाही. मी काय त्यांच्यावर टीका करण्याची उपलब्ध मी या ठिकाणी बोलत नाही आहे, का त्यांनी भूमिका राष्ट्रीय स्तरावर घेतलेली आहे. त्यांनी भूमिका राष्ट्रीय स्तरावर घेतली आहे की आम्ही भाजपच्या विरोधामध्ये आहोत. आम्हाला सर्वांची एकच भूमिका आहे की सर्व एकजुटीने सर्व विरोधी पक्ष एक असतील, काँग्रेस सहित इतर पक्ष सोबत आले तर मला खात्री आहे की देशामध्ये एक चांगलं यूपीए आणि युनायटेड फ्रंट आपण ओपन करू शकू. ज्या अनुषंगाने केसीआर साहेबांना सुद्धा मी सांगेन याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे की त्यांचं पाणी हा वादाचा विषय नाही आमचं म्हणजे किमान आमचा पत्रव्यवहार जो झाला उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला, त्याही बाबतीमध्ये कुठेतरी सकारात्मक विचार त्यांनी केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा हे तेलंगणाच्या लोकांकडून आहे. हामिला खवातीन और औरतों की दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाजपान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स, अन्य का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद. डॉक्टर खान सारा नुदरत, माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावल वाला कॉम्प्लेक्स, एसबीआई बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़. फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद. सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी व रेडीमेड गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी शर्ट, शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है. फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.